तुझ्या 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 रूपाचं चांदण माझ्या गुलाबासाठी ही गुलाबाची फुलं. मग तर ही फुलं तू डायरेक्ट दुकानातूनच आणली असशील ना? नाही, आपल्या बागेतली आहे ती. असं मग तर तुझ्या तीर्थरूप आईच्या पायाशी वाहून मला परसाद म्हणून आणली असशील ना ही फुलं? बरोबर ना? होय, हे बघ, याला म्हणतात खरं प्रेम. मी ही फुलं खरंच आईसाहेबांच्या पायाला लावून आणल्यात. पण तुला इथं बसून कसं काय कळलं? तुझं लय प्रेम आहे ना माझ्यावर. हे काय विचारणं झालं? मग माझं एक ऐकशील? बोलून तर बघ. दत्ता काय पण करायला तयार आहे तुझ्यासाठी. या फुलांचा हार बनव आणि माझ्या मड्यावर घाल. काय पण काय बोलायलीस? का की हे पण तू तुझ्या आई साहेबांना विचारूनच करणार आहेस? नाही म्हणजे समधी दौलत पैसा अडका समजा आई साहेबास, डोंगरापासून मंदिरापर्यंतची समधी जमीन आई साहेबांसाठी. मग बायकोची काय गरज आहे? प्रेम काय पैसा बघून केलं जाते वे? एकमेकांच्या जीवाला जीव लावतो आपण, आणि त्याची किंमत ही अशी पैशात होणार आहे वे? असं असेल तर तुझ्या आई साहेब त्यांच्याकडच्या पैशांचा त्याग का नाही करत? आपल्या पोरासाठी पैसा नाही सोडत तुझ्या आई साहेब. रेखा, अगं काय बोलते, मला काय बी कळना. हो बरोबरच आहे. तुला फक्त तुझ्या आई साहेबांनी सांगितलेलंच कळतं ना. आता समजाच आई साहेबांना विचारून करायला लागलायस. मग उद्या लग्न झाल्यावर आई साहेबांना विचारल्या बघे बायकोला हात सुद्धा लावणार नाही ना? हे बघ रेखा, अगं आई आहे ती माझी, आणि जगात कुठल्या बी लेकराचं आईवर तेवढंच प्रेम असते. आणि जगात कुठल्याही बायकोला नवऱ्याचं हे आईवर असलेलं एवढं प्रेम खपायचं नाही. अगं आईचं प्रेम पंचगंगेच्या पाण्यावानी निर्मळ असते, आणि त्या प्रेमाबद्दल मनात द्वेष आणणं पाप आहे. तुला काय म्हणायचंय? की माझ्या मनात तुझ्या आई साहेबांबद्दल द्वेष आहे आणि मी पापी आहे? असं कसं बोलीन मी? समजून तर घे रेखा. अगं माझं फक्त आई साहेबांवरती प्रेम आहे असं नाही, मी तुझ्यावर बी तेवढंच प्रेम करतो की. आई साहेब तर जीव लावतात, आणि त्यांच्या प्रेमाची तुलना नाही होऊ शकत कशाशी. अगं त्या माझ्यावर जेवढं प्रेम करतात, माया करतात, तेवढंच प्रेम आणि जीव तुझ्यावर बी आहे त्यांचा, आणि त्या तुला कधीच सून म्हणून वागवणार नाहीत. असं ऐकलंय की आईच्या पायाशी स्वर्ग असतोय, आणि आमच्या आई साहेबांच्या पायाशी. दत्ता, काय झालं? हे आईचं प्रेम अजीर्ण झालंय आता. एक गोष्ट ध्यानात ठेव दत्ता, मला माझ्या दत्ताचं प्रेम हवंय, आणि माझ्या प्रेमाचा वाटा मी कोणाला बी देणार नाही, आणि तुझ्या आई साहेबांनी तर नाहीच नाही. रेखा, अगं नक्षत्र, अगं प्रेम आंधळ नसतं ग. आंधळ असतंय ते तुमचं मन. प्रेम जर आंधळ असतं तर आईवर प्रेम करणाऱ्या पोराला जग दिसलं असतं वे. बहिणीवर प्रेम करणाऱ्या भावाला राखीचा धागा बी दिसला नसता. प्रेम आंधळ नसतंय ग. समदे समजवत होते मला, समदे. नको करूया पोरी सगळं लगीन, ही पोरगी बरोबर नाही. पण दत्ताला प्रेमाचा
अहंकार चढला होता. प्रेम असो या मैत्री, अहंकार एकदम घात करतो बघा. अहंकार? अरे अहंकार कुणी दाखवलाय? म्या की रेखानं? अहो दत्ता भाऊ, माग मी तुम्हाला सांगितलंय, आता पण सांगतो, ती रेखा काही बरोबर नाही. नाही म्हणजे तुमची रेखा माणूस म्हणून मला कधी पटलीच नाही. ती तुला काय बोलली? बोलायला कशा पाहिजे? अहो दत्ता भाऊ, मोठ्या माणसांशी बोलताना थोडा मान नको राखायला? हा, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाची कसं वागतोय आणि लहानांची कसं वागतोय त्यातूनच कळतं ना माणूस कसा आहे. नाही तर ती रेखा ना ताई साहेबांचा मान ठेवते ना अण्णांचा. शंकर्या, अरे तू माझ्या रेखाला अजून ओळखलेलं नाहीस का? सोड, तुला नाही कळायचं. अहो दत्ता भाऊ, मला वाटतं तुम्हीच तिला ओळखलं नाही. अहो ती पोरगी त्या ज्योतीची कसं बोलते, कसं वागवते. आणि ताई साहेब एवढ्या मोठ्या असून बी आमच्यासारख्या नोकरदारांशी आपुलकीनं बोलतात. नाही तर ती रेखा इज्जतीचा पार भोगा करते बघा. तुला काय वाटलं? तू असं बोललो मला राग येईल? शंकर्या, अरे तू आपला दोस्त कमी आणि भाव जास्त आहेस. मला माहितीये तुला माझी लय काळजी. रेखा माझं पहिलं प्रेम आहे, आणि पहिलं प्रेम कधी खोटं ठरत नाही रे. दत्ता भाऊ, तुम्ही चुकीचं नका समजू, पण ती पोरगी ती ताई साहेबांना. शंकर्या, अरे बायकोपेक्षा पोरगा आईवर जास्त प्रेम करत असेल, तिचं जास्त ऐकत असेल तर बायकोला त्रास होणारच की. तशी जगाची रीतच आहे, यात नवीन काय? जी मुलगी आई मुलांचं प्रेम ओळखू शकत नाही ती बायको म्हणून बरोबर कशी असेल? ती पण पुढे आई होणारच, ती आपल्या पोरावर प्रेम करणारच. आणि दत्ता भाऊ समजा, समजा रेखा आणि तुमचं लग्न झालं आणि पुढं ताई साहेब आणि तुझं पटलं नाही तर? अरे मी आकाशसाठी आहे. आईची माया आहे. हा, समजा रेखाचं नाईसाहेबांचं नाही पटलं तर आईसाहेब पटवून घेतेलच की. आणि तसं पण मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे ना. माझं प्रेम मला अंतर देणार ना आईसाहेब रेखाला दूर करणार. एकदा का लग्न झालं की संसाराची गाडी रुळाव येणारच. परत एकदा विचार केला तर बरं होईल. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, एक वेळ त्याच्या प्रेमासाठी ही दुनिया सोडल, पर त्याच्या प्रेमाला कधी नाही सोडणार. माझं मला समजत नव्हतं की मी काय करतोय. माझं प्रतिबिंब मला स्वच्छ दिसत नव्हतं. आरशावर विश्वासघाताची वाफ चढली होती आणि म्या लोकांनी दोष देत फिरत होतो. पहिल्या प्रेमाची नशा अशी काय चढली होती की माझं काय चुकतंय मला कधी कळतच नव्हतं. जी मला माझ्या जन्माच्या 9 महिन्या आधीपासून ओळखत होती, रेखाच्या जन्माच्या आधीपासून जी मला माया लावत होती, त्या आईचा अपमान म्या चुपचाप बघत होतो. कुणासाठी? तर 4 दिवसाच्या स्वार्थी प्रेमासाठी. एका पारड्यात हे प्रेम होत आणि दुसऱ्या पारड्यात जन्मदाती आईची माया. जगात आईच्या मायेपेक्षा वजनदार पारडं कुठलं नसतंच हे मला कधी कळलंच नाही. ती ज्या मुलीवर विश्वास ठेवला, प्रेम केलं,
त्या मुलीनं भर लग्न मंडपात माझ्या आईचा अपमान केला. रेखा, अगं हे काय केलंस? कंटाळ नाही येत का तुम्हाला ही समधी नाटकं करून? अगं रेखा, अगं पण झालंय तरी काय ते तरी सांग. उगा खोटं लाड करायची काही गरज आहे? अगं रेखा, तो मानाचा शालू आहे. आजवर या आमच्या घराण्यातल्या स्त्रीनं त्या शालूचा मान राखलाय. ही असली फाटकी पातळ ना आमच्या घरी पाय पुसणीला वापरतात. हे बघ, तुला काय पाहिजे ते सांग, आम्ही सगळं देतो तुला. माझा नवरा तुमच्या गुलामीतून सोडवून द्या. जमल? रेखा, तुला वाटतं असं असं काही नाहीये. या घरात फक्त प्रेम आहे, गुलामी नाही. खरंच? मला सांग, मुलगा आईचा गुलाम असतोय वे? बाकीच्या घरी नसल, पण हिथं नक्कीच आहे. तुला काय केलं म्हणजे पटल? तुझ्या आईचे समदे दागिने, मंदिराची, घराची सगळी कागदपत्र माझ्या नावावर कर. तुला दागिनेच पाहिजेत ना? मग देतो की. जे आई साहेबांचं आहेत ते त्यांच्याकडेच राहणार. तुला नवीन बनवून देतो. कोणाला? आई साहेबांना विचारून का? होय. गाडीला जुंपलेले घोडे पाहिलेस का कधी? त्यांना आजूबाजूचं काही दिसू नये ना म्हणून जशी झापडं लावलेली असतात ना, तशीच या घोड्याला पण आई साहेब नावाची झापडं लावलेली आहेत. रेखा, तोंड सांभाळून बोल. या वाड्यात महेश्वरीचा अपमान केलेला खपून घेतला जाणार नाही. अगं रेखा, उगत तोंडाले ते नका बोलू. आई साहेबांची माया आणि प्रेम तुला नाही कळते. मला फक्त इतकंच कळतंय की तुझं तुझ्या आईवरचं प्रेम इशारी आहे. ज्याचा तुला त्रास तर होईलच, पण तुझ्यासोबत जे आहेत ना त्यांना पण त्रास होईल. रेखा ग, हे मध्येच काय खोळ आहे? आपलं लग्न आहे आणि तू तुला खरंच माझ्या संग लगीन करायचं आहे का? म्हणजे हा काय प्रश्न झाला का? जर तुला खरंच माझ्या संग लगीन करायचं असेल तर मग आजच फैसला होऊन जाऊ दे. आज तू आमच्या दोघींपैकी एकीला निवड. तुझ्या आई साहेब की मी. फैसला तुझा आहे. अगं हे कसं शक्य आहे? तुझ्या आई साहेब की मी. ए भाई रेखा, अगं उगा कणावरून डोंगर पोखरायला जाऊ नगस ग. तुला तुला काय हवंय? पैसा, जमीन जुमला समज मिळत. राहते आमच्या दत्ता संगत लगीन कर. रेखा, तुझं डोसका ठिकाणावर नाहीये. तू पहिलं तुझ्या बाला इथं बोलव. अण्णा, अहो ती असं का करायली माहित नाही हो, पर ती लय चांगली आहे. चांगली? अरे दत्ता, थोरा मोठ्यांशी कसं बोलावं याची रीत बात नाही या पोरीला. बाकीचं तर राहू देच. हो अण्णा, हाताची पाची बोट सारखी कुठं असतात. आता असतो एकेकाचा स्वभाव. तिच्या काही इच्छा असतील आणि त्या माझ्याकडनं पूर्ण झाल्या नसतील म्हणून रागावली असेल ती. तेवढ्यासाठी एवढा मोठा निर्णय. रेखा, अगं तू तरी समजून घे की एकदा लग्न झालं की कळेल तुला आई साहेबांची माया. झालं का पुन्हा आई साहेब पुराण सुरू? ज्या घरात तू तुझ्या मर्जीने लग्न करू शकत नाही त्या घरात तुझी बायको बनून येण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये मला. अगं रेखा, हे घर आई साहेबांनी उभं केलंय, सांभाळलंय, आणि मग त्यांच्या मर्जीशिवाय कसं? दत्ता, अरे ही लग्न आधीची परिस्थिती आहे. लग्नानंतर सासू उठ म्हटली की उठायचं आणि बस म्हटली की बसायचं. अशीच
अशीच परिस्थिती येणार आहे. जाऊ दे, मी कुठं दगडापुढे डोकं आपटत बसलीये ना. त्या दगडाला पाजर फुटणार आहे आणि ना त्या दगडातून मूर्ती उभी राहणार आहे. आता मी इथं एक क्षण बी थांबू शकत नाही. रेखा अगं थांब की. रेखा ऐकून तर घे. रेखा आई साहेब आहो तिला थांबवा. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. रेखा जरा लगीन काही दाखवा की. हा दत्ता भाऊचं लग्न आहे. अरे आवरा की पटापट. काय टाइमपास चालवलाय लाव की. ताई कशाला ओरडतात त्यासनी? आला बघा कामगार नेता आला. तुम्हाला काय समजायचं ते समजा, पण पोरं कवापासून राबतायत. हे घे हे घे लाव तू. लावा की मला पटापट. ताई काय म्हणतात ऐकलं नाही व्हय? रेखा रेखा अगं माझं ऐकून तरी घे. रेखा ऐक ना. रेखा रेखा ए, हात सोड माझा. हात लावायचा नाही यापुढे मला. असं येड्यागत नको वागू. अगं इथं मांडव घातलाय. समध्या पंचक्रोशीत हावतानं धाडल्यात. हे बघ हे बघ हे बघ फुलं किती गोड दिसतात. आपल्या लग्नासाठी आणल्यात. ती फुलं आहेत ना, ती तुझ्या आईच्या मड्यावर घाल. असं का बोलते? अगं ती माझी आई आहे. ती नसती तर मी तुझ्या समोर उभा असतो का? दत्ता, आई मला बी हाय आणि तुझ्या इतकंच मी बी तिच्यावर प्रेम करते. तुझ्या या आईवरच्या प्रेमानं माझा श्वास गुदमारायला लागलाय. रेखा हे रेखा थांब ना ग. लग्न नको मोडूये. नको जाऊ इथनं. मी तुझ्या पाया पडतो. ऐकून तर घे. लगीन नको मोडू. तू इथनं गेलीस ना तर आई साहेबांच्या प्रतीला ढाग लागल. नको ना जाऊ. अगं त्यांचं नाव खराब होईल. चुलीत घाल तुझ्या आईचं नाव. अरे दत्ता पाया नको पडूस तिच्या. अरे कशा पाय आपली इज्जत तिच्या पायावर घालायला लागलाय. रेखा, माझ्या पोरांना आजवर कुणाकडे भीक नाही मागितली. तुझा जो काही राग असेल तो आमच्यावर कर. तर आमच्या दत्ताला त्रास देऊ नकोस. बघितलं बघितलं माझी आई कशी माया करते ते. हे काय नको ना जाऊ. नको ना जाऊ. अरे ही तुझी आई तुझं आयुष्य बर्बाद करल. रेखा काय चाललंय हे समज. हे तुमच्या लाडक्या भावाला नाही तर तुमच्या आई साहेबांना विचारा. सांगशील का? म्या हे लग्न मोडतीये. का काय झालंय काय नेमकं? असं करू नकोस ग. या वस्तीमध्ये या गावामध्ये ताई साहेबांनी स्वतःच्या हाताने तुमच्या लग्नाच्या पत्रिका वाटल्या आहेत. अगं पण असं अचानक झालं काय? ह्यो तुमचा भाऊ जेव्हा तुमच्या आई साहेबांच्या प्रेमाच्या पदरा आडून बाहेर येईल का नाही तेव्हाच लग्न करीन मी ह्याच्याशी. ए, कोणीतरी उचला याला आणि आत घेऊन जा. एकच गोष्ट 10 याला बोलून दाखवायची गरज नाहीये. काय पाहिजे तुला? आमचे दागिने, पैसा, जमीन जुमला सगळं देतो तुला. सगळं तुझ्या नावावर करतो. मग तर खुश. भीक घालताय? मी काय तुमचा दत्ता आहे? ह्याला ह्याच्या आईची भीक वाढ लागत असेल. मला नाही लागणार.
अगं मग तुला हवंय तरी काय? किती वेळेला विचारलं तुला काय हवंय म्हणून? काय असेल ते स्पष्ट बोल तरी. दागिनं, जमीन जुमला, पैसा अडका, या सगळ्या गोष्टी मला दत्ताकडून हव्या. ए दत्ता, तुला खरंच माझ्याशी लग्न करायचंय ना? होय. मग आता तू तुझ्या आईच्या हातातल्या पाटल्या काढायच्या आणि माझ्या हातात घालायच्या. हाय का हिम्मत? माझं मला समजत नव्हतं की मी काय करतोय. माझं प्रतिबिंब मला स्वच्छ दिसत नव्हतं. आरशावर विश्वासघाताची वाफ चढली होती आणि म्या लोकांनी दोष देत फिरत होतो. पहिल्या प्रेमाची नशा अशी काय चढली होती की माझं काय चुकतंय मला कधी कळतच नव्हतं. ती ज्या मुलीवर विश्वास ठेवला, प्रेम केलं, त्या मुलीनं भर लग्न मंडपात माझ्या आईचा अपमान केला. ए दत्ता, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना? होय. मग आता तू तुझ्या आईच्या हातातल्या पाटल्या काढायच्या आणि माझ्या हातात घालायच्या. हाय का हिम्मत? महेश्वरी, पाटल्या द्या. म्या दत्ताकडे मागितल्या आहेत आणि त्या त्यांनीच मला आणून द्यायच्या. ए उठ, दे. रेखा, अगं तू लग्न करून इथं आली, या पाटलांचं जे काय आहे ते समजा तुझंच तर आहे. हे बघे, पाटलांच्या वाड्यातली भीक नकोय मला. ज्या घरातल्या माणसांना स्वतःचे निर्णय घेता येत नाही, त्या घरात मला लग्न करून जायचंच नाहीये. तिजोरी भरलेली असून उपयोग काय रे? पाटलांचं घरानंच भिक्कारी आहे. अगं ये, दुसऱ्यांना नाव ठेवायच्या आधी न स्वतःच्या पायाखाली काय जळते ना ते बघायचं. हं? इथं भिकारी कोणी असेल ना तर ती तू आहेस, तू. आई साहेब, वय दत्ता, अरे ही चालती इथं. लई ऐकून घेतलं ग तुझं आम्ही. मगापासून लई बोलालेस. अगं तुझा बाप आणि तू आलती इथं भीक मागाया. तुमचा साखर कारखाना बुडालता तेव्हा ह्याच भिकारी पाटलांच्या घरात तुम्ही मदत मागाया आलता. आणि काय सांगतीस, आमच्या दत्तावर प्रेम केलास? आमच्या दत्तावर काही प्रेम केलं नाहीयेस तू. केलायस तो फक्त सौदा. काय पाहिजे तुला? त्या पाटल्या पाहिजेत आमच्या? हा? या आमच्या पाटल्या पाहिजेत नव? अगं भीक घालतो तुला या पाटल्यांची.
रेखा ए दत्ता, हे लग्न आज हितच मोडलं. रेखा रेखा थांब. रेखा ऐक ना. रेखा 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 दत्ता, आता निर्णय तुझा आहे. रेखा की आम्ही कुणाला निवडणार? बाटल्या, आईसाहेबांच्या बाटल्या. ए! आईसाहेब, या तुमच्या बाटल्या. शंकर्या, हे समजा आवडतं घ्यायचं. चाल निघ. इथं कोणी दिसलं नाही पाहिजे. जीव गेला तर चाल चाल. दत्ता भाऊ. आईसाहेब, दत्ता एकच सांगतो आणि शेवटचं सांगतो. यापुढं तुमच्या अंगावरचा एक पण दागिना कुणाला द्यायचा नाही. रेखा रेखा त्या दिवशी लग्न मांडवातनं 2 तिरड्या निघाल्या. पहिली तिरडी माझ्या प्रेमाची आणि दुसरी तिरडी सुंदर रूपावरच्या विश्वासाची. या आल्या ताईसाहेब दुकानाचं उद्घाटन करायला. करा करा उद्घाटन. बघा उद्घाटन करायला आलेत. हा बघा, करा करा उद्घाटन. हे बघा, स्वतःच ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून. यांना स्वतःच्या घरचं लग्न वाचवता नाही आलं आणि इथे आलेत मिरवायला. काही तर रिबिन कापायला. हो ताईसाहेब, ही सोंग बंद करा. तुमचं झालं सगळं आता. कळलं का? झालं आता तुमचं आमचं घरातलं बघा आधी काय झालं ते बघा. हा सगळे संपलं तुमचं आता. सोंग नाटक बंद करा आता. येणारा प्रत्येक दिवस दत्ताला आईसाहेबांच्या अपमानाची आठवण करून देत होता. आईसाहेबांच्या बद्दल बोलणाऱ्या प्रत्येकाला दत्तानी असा चोप दिला की पार नरकाच्या दारात उभं केलं.
दिवसा बाजारी कोण ना कोणतरी रोज दत्ताच्या हातनं मार खात होता. लहान मोठा गरीब श्रीमंत कोणाचीच पर्वा नाही केली. प्रत्येकाला आईसाहेबांच्या पायाशी आणून टाकला या दत्तानं. माफी माग आईसाहेबांची. माफी करा ताईसाहेब, चुकी झाली माझी. पुण्यांदा असं नाही होणार. फक्त एक वेळा माफ करा. तिथूनच दत्ताचं वेगळं रूप बाहेर आलं. प्रेमाच्या डोहात दत्ता इतका खोलवर बुडाला की बाहेर फक्त त्याच्यातला राक्षस येऊ शकला. त्या दिवशी जुना दत्ता कायमचा संपला. दत्ता एकच सांगतो आणि प्रत्येक मुलाला सांगतो, एक वेळ स्वतःची मान कापली गेली तरी झालं, पर आईची मान चुकली गेली नाही पाहिजे. तिची शान कधी तुटली गेली नाही पाहिजे. नक्षत्र, त्या दिवशी माझ्या आईचा इतका मोठा अपमान झाला, पण ती मला एका शब्दानं सुद्धा ओरडली नाही ना. तिनं मला कधी शिक्षा केली. म्हणून हो दत्ता, स्वतःला शिक्षा करून घेतो. तुम्ही स्वतःला त्रास करून घेता, त्याने तुमचं निघून गेलेलं प्रेम परत आलं. आला असतं ना तरी ते म्या घेतलं नसतं. नक्षत्र, कुठलं प्रेम आईचा अपमान करायला शिकवतं? हा, कुठलं प्रेम? जन्मदात्या आईची किंमत केली त्या सुंदर मुलीनं. बस, दत्तानं स्वतःला एकच सांगितलं आणि पक्क सांगितलं, यापुढं स्वतःच्या आईला जपायचं. सुंदर मुलीवर कधीच प्रेम करायचं नाही. सुंदर मुलीवर प्रेम करायचं नाही? वय नाही करायचं. सुंदर मुलीच्या मनात तिच्या सुंदर रूपापेक्षा जास्त कुरूप विचार असतात. दत्तासाहेब, मनाचा विचार संस्कारांचा भाग आहे. पण देवाची मूर्ती सुंदर नसते व्हय, ती कुठे कोणाचं नुकसान करते. त्या मूर्ती रूपामधल्या देव बघायला संस्कार आणि मनात भक्तिभाव लागतो. प्रेमाचं बी तसंच असते. तसे रूपाचा आणि मनातल्या भावाचा काय बी संबंध नसतो. माझा या गोष्टीवरचा विश्वास पूर्ण उडाला आता. सुंदर मुली प्रेम करतात, पर त्यांच्या मनात स्वार्थ असतोच. सुंदर मुलींचं रूप चकाकतं, पर ते खरं सोनं नसतं. सुंदर मुलींच्या मनात माणुसकीच नसते. तुलाच बघ की. हा, माझं काय दत्तासाहेब? अगं, तुझं रूप कसं आहे आणि तुझा स्वभाव अक्षी त्याच्या विपरीत आहे. आपण तुला वाटेल ते बोललो असेल, चिडलो बी असेल, तुझ्यावर हात बी उगारला असेल, पण तुझ्या रंगावरनं आणि रूपावरनं कोणी बी काय बी बोललेलं आपल्याला आवडत नाही.
तुझा रंग, तुझं रूप अमावस्येच्या रात्रीसारखं जरी असलं तरी तुझं मन पौर्णिमेच्या चांदण्यासारखं स्वच्छ आहे. दत्ता एकच सांगतो आणि आज तुला सांगतोच, तुझ्या रूपावरनं कोणी काय बी येडवाकडं बोललं तरी या दत्ताला साथ घालायची. तू दिसायला सुंदर नाहीस, पण तुझं हे रूप खरं रूप आहे. या दत्ताला विश्वास आहे, तू आपल्याला कधीच दगा देणार नाहीस. पण ती रेखा इथं जर परत आली तर येऊ दत्ता तिचं काय करल हे आता दत्ता बी सांगू शकत नाही. दत्ता हे काय बोलून गेला? सुंदर मुलींबद्दलचा त्याच्या मनातला राग रेखासाठी धोकादायक आहे. त्यानं त्याचं स्वतःचं बी नुकसान होईल. काय करावं? हो पण ती इथं कशाला यायला आता परत? लिपस्टिकची शेड कशी आहे गी? होय, तुला विचारतीये. मला काही कळनाच झालंय. ते तर मी नेहमीच म्हणते ग, तुला काय बी कळत नाही. ओ कलाताई, इथे विचार करून माझ्या डोक्याचा पाक भुगा झालाय आणि तुम्हाला इनोद काय सुचतोय हो? अगं समजा इनोदच आहे रेणुके. आता ती रेखा आली ना व घरात, मग बघ अजून काय काय मी घडतंय. तुम्हाला तेच विचारतीये, ती नेमकी येत्या कशाला इथं? म्हणजे दत्ता भाऊंशी लग्न करायला, त्यांची माफी मागायला, काय कशाला नेमकी? सांगा की कलाताई. ती रेखा या घरात येते, याचा त्रास तुम्हाला का होतोय? रेखा ती इथं येईन नाही तर इथून जाईन, त्याचा त्रास मला कशा पाय होतोय? मग एवढं डोकं तापवून आलायस तरी कुठून? गावात एका वजीराला शोधाय गेलो होतो. गावात कुठं गावना म्हणून फोन करून पाहिलं, तेव्हा कळलं वजीर गाव सोडूनच गेला. कोण वजीर? मोरे. तो इन्स्पेक्टर मोरे. होय. आता त्याच काय आहे मधी? मधीच अगं तो मोरे इथं गावात, आपल्या गावात दारूचा गुत्ता टाकणार होता. दत्ता भाऊला गायब करणारा तोच होता. एवढा मोठा टेरर माणूस अचानक गाव सोडून जातो कसा, कुठं, कधी, हे समजा कळायच पाहिजे. ते कळायचं तेव्हा कळल, पण तो गायब झालाय तर तुला कशा पायी त्रास होतोय? कले, अगं मी बी तुझा भाऊच आहे. या अख्ख्या जगात तू एकटीच स्वार्थी नाहीस. म्हणजे तुम्ही? होय, त्या मोरे संघ हात मिळवणी करून मी या घरात आग लावत होतो. या घरातल्या समध्या खबरा मी मोऱ्याला देत होतो. सुंदर मुलीच्या मनात तिच्या सुंदर रूपापेक्षा जास्त कुरूप विचार असतात. तू दिसायला सुंदर नाहीस, पण तुझं हे रूप खरं रूप आहे. या दत्ताला विश्वास आहे, तू आपल्याला कधीच दगा देणार नाहीस. दत्तासाहेबांना माझं हे रूप खरं वाटतंय. माझं खरं रूप त्यांना दिसल्यावर त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय विचार येतील, ते माझा किती तिरस्कार करतील. मला दत्तासाहेबांना गमवायचं नाही. मला माझं पहिलं प्रेम गमवायचं नाही. भूतकाळ आपल्या आयुष्यात पुन्हा डोकवायला लागला की जगणं मुश्किल होऊन जाते बघ. खरंय. काय होणार आहे आमच्या दत्ताचं कुणास ठाऊक. अहो आईसाहेब असं नका बोलू, विश्वास ठेवा.
दत्तगुरु चांगल्या माणसांसोबत कधीच वाईट होऊ देत नाही. तू म्हणतेस तेच जर का खरं असेल तर मग इतकं समज होऊन बी ही रेखा आमच्या दत्ताच्या आयुष्यात परत काय आली? काय वाटतंय तुला? काय काय करेल आमचा दत्ता? स्वीकारेल तिला परत? हो, मी कसं सांगू शकते? दत्ता आणि रेखाबद्दल तुला समज कळलंय ना ग? आणि आमच्या दत्ताला बी तू ओळखतीस की? मग सांग ना. तसं विचाराल तर दत्तासाहेबांना रेखा परत आल्यावर लई त्रास होईल हो. जळता निखारा हातात ठेवल्यावर आणखी काय होणार म्हणा? त्यात आमचा दत्ता तो तर वणवा आहे, वणवा. जाळून टाकल, सुडू गुवाय. आयाच्या अपमानाचा सूर. नक्षी अगं, ही रेखा इथं परत काय यायलंय आम्हाला नाही माहिती, पण आम्हाला इतकं नक्की माहिती की हिच्या परत येण्यानं आमच्या दत्ताला खूप त्रास होणार आहे. नक्षत्रा, आणि ह्या समध्यामध्ये त्याची मदत फक्त तूच करू शकतेस. म्या हो, पण दत्तासाहेब माझं काय ऐकतील? कारण त्याचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही स्वतःच्या कानानं ऐकले. नाही नाही आहे सर, त्यांना माझ्याबद्दल सहानुभूती आहे. माझं हे रूप त्यासाठी कारणीभूत आहे. हो, पण याचा अर्थ असा नाही होत की ते माझं समजा ऐकतील. हो आई साहेब, असं नका करू. नक्षत्रा, आमच्या दत्ताच्या हातून कुठली बी चूक होऊ नये एवढीच काळजी घे. हो नाही आई साहेब, तुम्ही मोठ्या आहात माझ्यापेक्षा, असं हात नका जोडू. हे बरोबर नाही आहे. आमच्या लेकाच्या आयुष्यापुढं काय चूक काय बरोबर आम्हाला नाही कळत. दत्ताच्या पुढे तर आम्हाला देव बी महत्वाचा नाही. आणि ह्या समध्यामधून जर का आता त्याला कोणी सांभाळू शकत असत तर ती फक्त तू आहेस. नाही आहे साहेब, असं काही नाही आहे. कदाचित त्या रात्री तू या वाड्यात आलीस तर त्याला सावरायलाच. त्या मोरे संघ हात मिळवणी करून मी या घरात आग लावत होतो. या घरातल्या समध्या खबरा मी मोऱ्याला देत होतो. मला दूध संघाचा अध्यक्ष व्हायचंय, नाही तर काय आयुष्यभर आई साहेबांवर भीक मागत फिरू? पगार द्या, पगार द्या, पगार द्या म्हणून. एक बरं केलं तू अविनाश भाऊ. तो मोरे लय नालायक माणूस आहे बघ. माहित आहे मला, पण मोरे गाव सोडून गेला त्याच टायमाला हेतून या घरातून अजून एक व्यक्ती निघून गेली. ज्योतीची आई. पाहिलं रेणुके, एका कपटी भावाची कपटी बहीण कसली हुशार आहे ते. ज्योतीची आई, मोरेचा आणि ज्योतीच्या आईचा काय संबंध? तेच तर तपासून बघायचंय आपल्याला. एक मात्र खरं, मोरे आला, ज्योतीची आई बी आली. मोरे गायब झाला, ज्योतीची आई बी गायब का? याचं उत्तर ज्योतीकडे असत. अव्वा, आत्ता समजते मला. ती ज्योतीची आई आहे ह्याच्यावर आपण विश्वास ठेवला. ते सत्य आहे का नाही ते तपासून पाहिलंच नाही आपण. अगं मग आता तपासून बघू की. आता काय उपयोग आहे बरं त्याचा? उपयोग नाही कसा रेणुके? हा, आता तर रेखा बी घरात येते. समज त्या ज्योतीच्या आईबद्दल एखादं सत्य आपल्याला समजलं आणि त्याचा नक्षत्राशी काहीतरी संबंध असला तर? त्याचा नक्षत्राशी का संबंध असत? तसं नाही रे अविनाश भाऊ, वाचला तर. म्हणजे मी अभिनशिबाचाच कौल घेतोय म्हणा, पर त्या रेखाचं येणं दत्ता भाऊसाठी शाप असेल, तसंच त्या ज्योतीच्या आईचं येणं नक्षत्रासाठी शाप असेल तर? ए थांब 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 कली थांब, एक मिनिट थांब
हा बाय, मोरे गाव सोडून गेला बरोबर. त्याच्यानंतर हा ती ज्योतीची आई घर सोडून गेली. मग मोरेनच त्या ज्योतीच्या आईला आणली असेल का? मोरे का करेल असं? रेणुका, प्रश्न विचारायचे संस्कार माहेरी तुझ्यावर आईनं केले होते का बापानं? आई ना, तुम्हाला सांगते का ताई माझ्या ओ काय बोलताय हो? आता आपली चर्चा कशाबद्दल सुरू होती? रेखाबद्दल. ती तर काय ते समजत नाहीये आणि तुम्ही काय घेऊन बसताय? ज्योतीची आई, ज्योतीची आई, ज्योतीची आई. अगं ती रेखा हित का येते त्याचा सोड, पर ती समजा हित आली, दत्ता भाऊच्या समोर आली तर काय होईल ह्याचा विचार कर. अगं त्या येड्याचं डोकं फिरलं तर गोळ्या घालल त्यो. तेच हवंय आपल्याला अविनाश भाऊ, तेच हवंय. परत फायदा आपलाच आहे. हा अरे होय की. पण मला एक कळणं झालंय, त्या रेखाला इथं आणण्यामागचं सॉलिड डोकं कोणाचं असेल बरं? दत्ता भाऊ सरकला पाहिजे. अशी काहीतरी मोठी चूक केली पाहिजे त्यानं का बास र बास. म्हणजे ती रेखा इथं का येते हे तुला माहितीये? फक्त मला माहितीये. अविनाश भाऊ, तू एक काम कर, त्यो मोरे आणि ती ज्योतीची आई कुठं गायब झाले तू शोध. म्या दत्ता भाऊचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतंय त्याची सोय लावतो. दोन्हींमध्ये फायदा आपलाच आहे. म्या काय म्हणतोय, आता वातावरण टाईट करूनच टाकू आपण. चालतंय की. ए इप्रे, ए काय दे तुझे? काय 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 दिलं? चपटी. चपटी? आता तुला चपटी देऊ का? तुला कळत नाही दत्ता भाऊ आजारी आहे. कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं दादा? ए शंकर्या, मॅच बोललोय त्याला चपट्या नाही. त्यांनी सांगितलं आणि तुला आणलं. अक्कल की नाही तुला? चुकलं ना दादा. परत असं केलंस ना तू तुझा डीचे वाजेल. निघ इकडून, निघ. डोक्याला ताप. अहो दत्ता भाऊ, कशा पायी? आताच हॉस्पिटल मधून घरी आलत नवं. डोसकं ठिकाण आहे की नाही? नाही, डोकं शांत कराया याची गरज आहे. आणि 2 घोट पोटात गेले बिगर ते काही शांत होणार नाही. अहो दत्ता भाऊ, ऐका माझं. तुम्ही नका असं करू. तुम्ही नका. दत्ता भाऊ, वय बाजूला. शंकर्या, दत्ता एकच सांगतो आणि शॉर्ट मध्ये सांगतो, नशा आणि प्रेम हे दत्ता स्वतःच्या मर्जीनं करतो. त्याला कोणी बी अडवू शकत नाही. अहो दत्ता भाऊ, तुम्हाला कळत कसं नाही? अजून तुम्ही पूर्ण बरे पण नाही झालात. या बरा आहे का आजारी आहे हे तू न ठरवूस. गुमानं 2 घट मारू दे. चल निघित ना. दत्ता भाऊ, बाटली तोंडाला लावायची नाही. तुम्हाला ताई साहेबांची आण आहे. ए, दारूवर आईची आण का दिलीस? मग काय नक्षत्राची देऊ? हे बघा दत्ता भाऊ, तुम्ही बाटली तोंडाला लावली ना तर तुम्हाला ताई साहेबांची बी आण आहे आणि नक्षत्राची पण. ए, तू काय आनाबाका इकायचं दुकान टाकलेस वे? आनाबाकांमध्ये ताकद असती तर दत्ताला या बाटलीची गरज नसती लागली. दत्तासाहेब, तुमच्या शब्दाबाहेर जाणं शक्यच नाही. दुसरं कुठलं प्रकरण असतं तर तुझं म्हणणं आम्हाला पटलं बी असतं. पर काय, रेखाच्या बाबतीत ते तुमचं ऐकणार नाही? नाहीच. त्या रेखानं आमच्या दत्ताला असा काही घाव दिलाय की ती जखम भरूनच निघणार नाही बघ.
तर रेखाला आम्ही कधीच माफ नाही करायचो. आईसाहेब इलाज जखमीवर करायचा असतो, शस्त्रावर नाही. आणि तुमच्या मायाची हळूवार फुंकर दत्तासाहेबांना त्यांचं दुःख इसरायला नक्की मदत करेल. अगं बाई, तुला आता कसं सांगू आम्ही? अहो काही सांगूच नका. किती बी सांगितलं तरी कळणार बी नाही हो तिला. कसं आहे माहितीये का आईसाहेब, तिला काय वाटतं, दत्ता भाऊ आपल्या हातचा चहा प्याला, दत्ता भाऊनं गाडीवरनं गावभर आपल्याला हिंडवली म्हणजे दत्ता भाऊ आपल्याला पूर्णपणे समजला. पर असं नाही पोरी. काल परवा आलीस ना व या घरात, इतर राहून दत्ता भाऊ आम्हाला अजून समजला नाही आणि त्याला समजण्याचं नाटक करून आम्हाला शहाणपणा शिकवायलीच वय. नाही कळत आहे, मी कुणालाच छानपणा शिकवत नाही. मी फक्त इतकंच सांगत होते की आईच्या मायेमध्ये खूप ताकद असते. आईच्या मायेमुळे खडकाला बी पाजर फुटतो. मग इथे तर दत्तासाहेब आईसाहेबांचा मुलगा आहे. दत्ता आमच्यासाठी काय बी करेल, जीव देईल, जीव घेईल. रेखाचा विषय काढला की तो कोणाचंच ऐकायचं नाही. म्हणून तर आम्ही तुला सारखं सांगायलोय ना, एक वार त्याच्या संकट बोलून घे. आईसाहेब तुम्हीच अशा हरलात तर कसं चालेल? बरोबर बोलतेस पोरी. एक वेळ दत्ता समोर महेश्वरी हारली ना तरी चालेल, पण आमच्या लेकरासमोर त्याची आय हारता कामा नाही बघ. मुलं किती बी मोठी झाली तरी आईला काळजी असतेच. तुमची काळजी कळते मला. कळते ना. मग आमच्यासाठी, या आईसाठी एवढंच काम कर. दत्ता संग बोल, त्याला म्हणावं रेखा डोळ्यासमोर आली नक्की डोसक्यात कुठला बी राग घालून घेऊ नकस म्हणून. बोलशील ना? बोल की. शंकर दादा, दत्तासाहेब कुठे आहेत? ते दत्ता भाऊ, अगं दत्ता भाऊ दारू प्यायला बसलेत. दारू? वय माझा एकही शब्द ऐकत नाहीये. ताई साहेबांची आण बी जुगारली. हो शंकर दादा, तुम्हाला माहिती आहे ना दत्तासाहेबांची तब्येत ठीक नाहीये. तरी पण तुम्ही सांगितलं ना व, कुणाचं बी ऐकायला तयार नाही. हे असं असतंय बघ. रेखाचं नाव काढलं ना की दत्ताचं टाळ कसं अटकतंय. नक्षत्र विचार कर, ती रेखा जर का त्याच्या डोळ्यासमोर आली तर काय होईल? ए नक्षत्र, चल लवकर, आता तूच थांबव त्यांना. घ्या आता ह्या पोरीच्या सांगण्यावरनं दत्ता भाऊ दारू सोडणार होय? हा, काल परवा आलेली ही टोणगी हिच ऐकणार दत्ता भाऊ? अरे देवा, अहो आईसा भाऊ तुमचं ऐक ना हो दत्ता भाऊ अजून, आणि हिच ऐकणार? नक्षत्र चल लवकर, नाही तर दत्ता भाऊ की चपटीच रिकामी करतील. चल. वय 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 वय, जा 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 जा, घाई करा लवकर जा. हे म्हणजे कसं आहे माहितीये का आईसाहेब, दिवसा तार मोजण्यासारखं आहे बघा. तुला सांगते शंकर्या, ह्या पोरीच्या सांगण्यावरनं जर दत्ता भाऊनं दारूची बाटली फोडली तर ही कला ह्या पोरीचं पाय धुवून पाणी पिल हित आईसाहेबांसमोर सांगतोय मी आहे. तोंडाला आवर घाल जरा. नक्षत्र चल लवकर. ताईसाहेब चला लवकर. दत्ता, आज आम्हाला कळलं की तुला आईपेक्षा बी बाकीच्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. तुमच्यासाठी हे काही नवीन आहे? नवीन? पण आमच्या दत्तानं आई समोर कधी दारूची बाटली तोंडाला लावली नव्हती.
इतक्यांदा सांगितलं पर एकदा बी ऐकायला तयार नाही आमचा दत्ता. आई साहेब, अहो रेखाचं नाव काढलं तरी माझी काय अवस्था होती आहे तुम्हाला ठाव आहे. आता तर ती इथे आहे. काय करायचं दत्तानं? अरे तू तसं बोलायला लागल्यावर आम्ही कुणाकडे बघून जगायचं र? आमच्यावर होणारा प्रत्येक वार स्वतःच्या छातीवर झेलणारा आमचा दत्ता, आमच्यावर येणारं प्रत्येक संकट आमच्यापर्यंत यायच्या आधीच त्याला माघारी परतवणारा आमचा दत्ता, आज फक्त त्या रेखाच्या येण्यामुळं एवढा विचलित झालाय. हे बघ दत्ता, आम्ही हे समज तुला तुझ्या काळजीपोटी नाही सांगत होत, तर किती बी वादळ आलं तरी तुझे पाय जमिनीवर घट्ट राहावेत म्हणून बोलतोय. आई साहेब, एक वेळ वादळ आलं तरी दत्ता झेलू शकतो, बरं प्रेमाचा शाप नाही पचवू शकत. तेव पचवाया हे लागतं. रेखाचं इथं परत येणं देवदत्तासाठी शाप आहे, आणि हा शाप पचवाया दारूशिवाय उपाय नाही. थांबा दत्ता साहेब. दत्ता साहेब, प्रत्येक शापाला उशाप हा असतोच. कधीतरी तो मागावा लागतो, कोणी दिला नाही तर शोधावं लागतं. पण तुम्ही जर ठरवलंच असेल त्या शापासोबत जगायचं, तर कुणी किती बी काय बी बोललं तरी काय बी फरक पडणार नाही. काय घडलंय हे तुला सांगितलंय ना, तरी तू मला समजवते. वार किती खोलय हे करणाऱ्याला आणि बघणाऱ्याला नाही समजत, ते फक्त वार झेलणाऱ्यालाच कळतं. एकदम बरोबर आहे तुमचं. मला नाही कळणार तुमचं दुःख, पण तुमच्या आई साहेबांना तरी कळतंय ना. तुमच्या सोबत जे काही घडलं त्यात त्यांचा काय दोष आहे? तुमच्या जन्मदात्या वडिलांचा काय दोष आहे हो? तुमच्या विश्वासघाताची शिक्षा तुम्ही त्यासनी का देताय? तुम्ही दिला तुम्हाला यो अधिकार. नक्षत्रा, या काही चुकीचं बोलत असेल तर माफ करा, पण दत्ता साहेब, तुम्ही कधीतरी आईसाहेबांचा विचार केलाय? जो श्वास चालतो तो आई साहेबांसाठीच. का खोटं बोलताय? नक्षत्रा, तोंडाला आवर घाल. नक्षत्र, आई साहेब, प्रत्येक श्वास आपल्या आईसाठीच घेणारा तिचा मुलगा असं आई समोरच दारूची बाटली तोंडाला लावल व्हय? आईचा अपमान केला म्हणून प्रेमाचा तिरस्कार करणारा मुलगा आई समोरच दारूची बाटली तोंडाला लावल? आई साहेब, मला दत्ता साहेबांनी सांगितलं होतं की त्यांच्या जन्माच्या 9 महिन्या आधीपासून त्यांच्या आई साहेबांनी त्यांना माया लावली. ती माया माझा मुलगा दारू कशी पितो हे बघायला लावली भाई. काय गंमत आहे बघा. तुमच्या आई साहेबांना कोणी काय बोललं, त्रास दिला, तर तुम्ही त्यांचा जीव घ्यायला पण कमी करणार नाही, बरोबर ना? पण मग तुम्ही स्वतः तुमच्या आईच्या जीवाला त्रास देताय, त्याचं काय? दत्तासाहेब, तुम्ही स्वतःला त्रास करून घेता, तेव्हा तुमच्यामध्ये गुंतलेल्या जीवाला पण त्रास होतो. एवढं पण कळत नाही भाई. आता तुम्हीच सांगा,
बाटली महत्वाची की तुमच्यामध्ये गुंतलेल्या जीवाच्या भावना महत्वाच्या.